पहिली निवडणूक तुम्ही हरला. हो. त्याच्यानंतर परत दुसरी पण निवडणूक हरलो. त्याच्यावेळेस कुठेतरी तुम्हाला असं नैराश्य आलं का? शिवभक्त कधी नाराज होत नाही. कुंडलिका पाणी पुरवठा ही योजना तुमच्या ह्याच्यात जी प्रस्ताव माझ्या कार्यकाळात झाला. आता श्रेय कुणीही लागते. आम्ही केलं. तुमच्यावर जबरदस्तीने एक आयुष्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि तुम्हाला 18 महिन्यातच त्या ठिकाणी त्याच्यावरून पायउतार करण्यात आला. मी इतके चांगलं काम करत होतो, त्यामुळे या लोकांना असं वाटत होतं की एवढे फास्ट कामही करायला लागले तर मग या शहराचं नेतृत्व भविष्यात यांच्याकडे जातं. काही लोकांना सवय आहे, चिलट जरी मारला तर मी हत्ती मारला म्हणायची. आज मी 2012चा हद्दवाढीचा प्रस्ताव आपला त्या ठिकाणी पेंडिंग आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? कोण जबाबदार होत ही जी रखडली आहे? म्हणजे कुठलंही काम अडवणारा हा व्यक्ती आहे. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वेळोवेळी नगर उत्थान योजनेचा वारंवार उल्लेख करता. नगर उत्थान योजना ही एक अशी योजना आहे की आम्ही जे आज या ठिकाणी उमेदवार उभा केले ते सगळे नवीन आहे. हे त्यांनी कामच होऊ दिलं नाही. प्रत्येक वेळेस अडवायचं काम. नमस्कार, स्टुडिओ 9 मीडियाच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अमोल जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक 2025 या अनुषंगाने आपण धारूर शहरातील सर्व जे कोणी उमेदवार नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती या निवडणुकीचा रणसंग्राम या सिरीज अंतर्गत घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांचा थोडासा परिचय देण्या अगोदर थोडी त्यांची पार्श्वभूमी सांगतो. एक 90चं दशक चालू होतं. संबंध राज्यामध्ये या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या तडफदार, आक्रमक आणि ठाकरे शैलीतल्या भाषणांनी तरुणांच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा तयार करत होते. लाखो तरुणांपैकी एक तरुण ह्या आपल्या धारूर शहरातला होता. त्या तरुणाच्या मनातही बाळासाहेबांच्या विचारांनी एक नवीन ऊर्जा पेटवली होती. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या तरुणाने शिवसेनेत प्रवेश घेतला. एक दिवस पक्षाचा साधारण कार्यकर्ता ते त्या पक्षाचा तालुकाध्यक्ष हा प्रवास त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये पार पाडला. त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेतून नगरसेवक पदाच्या निवडणुकीचं तिकीटही मिळवलं, परंतु पहिलीच वेळ आणि अनुभव नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागला. परंतु तरुण हताश झाला नाही, निराश झाला नाही. त्याने परत एकदा मोठ्या जिद्दीने प्रयत्न चालू केले आणि परत एकदा अशीच एक नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. परंतु त्याही निवडणुकीमध्ये त्यांना या ठिकाणी नशिबाने साथ दिली नाही आणि त्यांचा या ठिकाणी दुसऱ्या वेळेस देखील पराभव झाला. परंतु असं म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. परंतु या तरुणांच्या वाट्याला अपयशाच्या 2 पायऱ्या आल्या. परंतु ज्याने खडतर परिस्थितीचा डोंगर पार केला त्याला 2 पायऱ्या अडू शकणार नव्हत्या. आणि हा सर्व प्रवास करत असताना, सर्व संघर्ष करत असताना त्यांनी कुठेही मागे बघितलं नाही, कधीही निराश झाले नाहीत. आणि हीच त्यांची जिद्द, संयम आणि अभ्यासू वृत्ती, प्रत्येक कामामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती, संघटन कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टींचा एक जण या ठिकाणी विचार करत होतं. आणि हे सगळं होत असताना तत्कालीन बीजेपी आमदार श्रीमती कैलासवासी विमलताई मुंदडा यांची नजर त्यांच्यावर पडली आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि लगेच होऊ घातलेल्या नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बीजेपी मधून या ठिकाणी नगरसेवक पदासाठी तिकीट मिळवलं आणि मोठा विजय देखील संपादन केला. हा विजय मिळवल्यानंतर त्यांनी परत कधी मागे वळून पाहिलं नाही. निवडणुकानंतर निवडणुका येत गेल्या. प्रत्येक निवडणुकीला ते मोठ्या धीरानं सामोरे जात गेले. पराभव होईल, विजय होईल, ते सर्व काही ते स्वीकारत होते आणि मोठ्या मनानं धीर देत प्रत्येक गोष्टीला तोंड देत या ठिकाणी ते पुढे जात होते. प्रत्येक निवडणुकी मागून निवडणूक गेल्यानंतर एक वेळ अशी आली, साल होतं 2011चं, त्या वर्षी ही निवडणुका लागल्या होत्या. त्यांनी ती निवडणूकही जिंकली आणि तो सुवर्ण दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि ते एक दिवस या शहराच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांना त्या दिवशी मिळाला आणि ते या धारूर नगरीचे या ठिकाणी नगराध्यक्ष बनले. हा तरुण एका कार्यकर्त्यापासून जो प्रवास चालू झाला होता तो एका नगराध्यक्ष पदाच्या भेटीपर्यंत गेला होता. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नव्हता, ते होते आपले माजी नगराध्यक्ष श्री अर्जुन काशीनाथराव गायकवाड. नमस्कार बाप्पा, आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये. तुम्हाला काही या ठिकाणी आम्ही अवघड आणि काही सोपे देखील प्रश्न विचारणार आहोत आणि तुमच्याकडून त्या उत्तरांची या ठिकाणी आम्ही अपेक्षा ठेवतो.
प्रथमतः बाप्पा ह्या सगळा प्रवास एक तुमचा कार्यकर्त्यापासून ते नगराध्यक्ष पदापर्यंतचा हा प्रवास हा अतिशय कठीण होता. ही काही साधी गोष्ट नाहीये, कुणाच्याही नशिबात हे लिहिलेलं नसतं आणि हे तुम्हाला मिळालं हे काही सोपी गोष्ट नव्हती. तुम्ही एक ज्यावेळेस तुमचा हा सगळा प्रवास बघता, ज्यावेळेस तुम्ही एक कार्यकर्ते होता आणि त्यावेळेस तुम्ही कधी असा विचार केला होता की आपण एक दिवस या शहराचा नगराध्यक्ष होऊ, असा विचार कधी केला होता? विचार केला होता. हा. कारण सुरुवातीपासूनच मी म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी नगर परिषदेची पहिली निवडणूक लढवली. बरं. त्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, परंतु मी ज्या भागामध्ये राहतो गायकवाड गल्ली, त्या गायकवाड गल्लीमध्ये आणि त्याच्या बाजूच्या पाटील गल्लीमध्ये पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 3 नगरसेवक मी निवडून आणले. बरोबर. पण तुमचा पराभव झाला आणि माझा पराभव झाला. नवीन बरं. प्रभाग होता, 34 मताने त्या ठिकाणी माझा पराभव झाला. बरं. आणि त्या काळामध्ये खासदार केशर काकू यांचं धारूर शहरावर फार मोठं वर्चस्व होतं. आणि त्या वर्चस्वाला म्हणजे आम्ही म्हणजे खिंडार म्हणजे आज लढवली बरं. आणि त्याला हे करून आम्ही 3 नगरसेवक या ठिकाणी पहिल्याच निवडणुकीत आम्ही विजयी केले. बरं. आणि तो दिवस आज मी मला आठवत आहे बरं. की आम्हाला लोक असं म्हणजे पोरं समजित होते, हो. वानर सेना म्हणायचे. हा. परंतु एकतर माझ्याकडे त्यावेळेस कसं होतं की तरुणांचं खूप मोठी फौज माझ्या बरोबर होती. बरं. तालुक्यामध्ये कुठलंही आंदोलन असलं हा. तर त्या आंदोलनामध्ये मी जर आवाज दिला तर शेकडो हजारो तरुण त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. आणि एक फार मोठा झंझावात आम्ही या धारूर शहरात आणि तालुक्यात उभा केला होता. आणि त्या अनुषंगानं आपण सतत काम करत गेलो, कधी निराश व्हायचं नाही. मी कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनचरित्र मी खूप वेळेस वाचलंय, अनुभवलंय. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच अपयश आलं ते कधी खचून गेले नाहीत. आज अपयश आलं तर उद्या यश येणार आहे या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज लढत राहिले. आणि आपण त्यांचे मावळे म्हणून, त्यांचे अनुयायी म्हणून या ठिकाणी काम करायचं ठरवलं. आणि महाराजांचं जर आपण चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर किती मोठं संकट असू द्या आणि किती मोठा पराभव असू द्या, त्याला सामोरं जायची ऊर्जा ऑटोमॅटिक माणसामध्ये येते. आता पहिले तुमचे वडील साधारण शेतकरी होते पूर्ण, आणि एक साधारण तुमचे 3 भावंड आणि 3 बहिणी असं तुमचं एक साधारण कुटुंब होतं. पण त्या कुटुंबामध्ये आता पहिलं राजकारण किंवा निवडणूक म्हणलं की हे फक्त पैशावाल्यांचं किंवा जे गर्भ श्रीमंत आहेत तेच निवडणुका लढणार, तेच राजकारण, असं पहिले एक समज होता समजा. त्याच्यामध्ये तुम्ही कुटुंबामधून ज्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं की आता मी राजकारण करणार आहे आणि निवडणूक लढणार आहे, तर त्यामध्ये कुटुंबातून सहजासहजी तुम्हाला मान्यता मिळाली होती का? नाही मिळाली मान्यता. कारण काय झालं की अनेक आंदोलनं झाली. तर धारूर शहरात तालुक्याच्या किल्ले धारूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा म्हणून या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात 7 दिवस आंदोलन केलं, उपोषण केलं. तर त्यावेळेस काय झालं की काही तरुणांनी एसटी वगैरे फोडल्या, एसटी एक जाळली, त्यामध्ये लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांना अटक झाली. आणि त्याच्यामध्ये आम्ही उपोषणाला बसलो होतो, त्याचा त्रास मला पण झाला. माझे जे सहकारी होते त्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आणि त्यामध्ये नंतर पुन्हा आम्हाला आश्वासन देण्यात आले की आम्ही तालुक्याचा प्रश्न हे लवकर मार्गी लावून शासनामार्फत, आणि उपजिल्हाधिकारी येऊन त्यांनी निवेदन घेतलं. तर त्यावेळेस खूप मोठा माप जमला होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, अनेकांना दुखापती झाल्या. आणि त्याच्यानंतर माझे वडील मला म्हणले की भाई काय कशाला हे नको, आपलं शेती हे 1989 ची 98-89 ची गोष्ट आहे. त्यावेळेस तुमचं वय? माझं 18 वर्ष, 16-17 वर्ष वय होतं. पण वयाच्या 18व्या वर्षी मी पहिली निवडणूक लढवली नगर परिषदेची. कारण माझं वय सुद्धा भरत नव्हतं. सगळे मुलं म्हणले भरा फॉर्म भरा, भरून टाकला. त्यावेळेस काय तरुणपणाचा जोश होता, शिवसेनेचं एक वार आणि वादळ होतं आणि सगळं म्हणजे त्या जोशामध्ये भरला फॉर्म. जास्त तरुण ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून माझा फॉर्म राहिला. नाही तर वयाचे 21 वर्ष असल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही, हा नियम आहे. कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून निवडणूक लढवली. आणि 3 नगरसेवक त्यावेळेस आपण प्रथम बीड जिल्ह्यामध्ये नगरसेवक जर कुठं झाले असेल ते धारूरमध्ये झाले सेनेचे. आता पहिली निवडणूक तुम्ही हरला, हो. त्याच्यानंतर परत दुसरी पण निवडणूक हरलो मी. त्याच्यावेळेस कुठेतरी तुम्हाला असं नैराश्य आलं का? आता कशाला 2 निवडणुका आपण? नाही, मी सांगितलं तुम्हाला आताच की मी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवभक्त आहे. शिवभक्त कधी नाराज होत नाही. शिवाजी महाराजांच्या लढाया, शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यानं वाचलंय. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला हार आणि जीत त्या राहतच नाही. जर आपण लढलोच नाही तर हरणार नाहीत आणि जिंकणार नाही, हे महाराजांनी सांगितलं. बरोबर. जर जिंकलो तर आपण पराक्रम गाजवला आणि जर हरलो तर प्रशिक्षण, हे महाराजांचं मूल मंत्र, अनुभव पाठीशी. म्हणून त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत आपण काम करत आलो. आणि विमलताईंच्या संपर्कात कसं काय? विमलताईंच्या संपर्कात काय झालं की नंतर आम्ही शिवसेना सोडली काही कारणास्तव. त्याच्यामध्ये आम्हाला वरून काय असं पाठबळ मिळत नव्हतं.
नेहमीच आम्हाला त्रास होत होता. जयसिंगराव गायकवाड माजी केंद्रीय मंत्री काका त्यावेळेस विधान परिषदेवर आमदार झाले होते आणि काका आमदार झाल्यामुळे इमलताईची ओळख झाली आणि इमलताई बरोबर काम करण्याचा योग आला आणि इमलताईचं माझं बहीण भावाचं नातं त्यावेळेस प्रस्थापित झालं आणि आपलं हासोर्डो सर्कल म्हणजे आडतचे काही जी गाव होते ते केज मतदारसंघात होते आणि ताई तिकडे नेहमी येणं जाणं होतं. मग ते आल्या की धारूरला मला भेटायच्या आणि भेटल्यानंतर मग आम्ही ताईशी जोडलो आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. त्या राज्यमंत्री झाल्या, आरोग्य मंत्री झाल्या आणि त्या पालकमंत्री पण या जिल्ह्याच्या 10 वर्ष राहिल्या. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये अनेक योजना, अनेक लोकांचे प्रश्न या शहरातल्या आणि तालुक्याचं इमलताईच्या माध्यमातून सोडवण्याचा मला योग आला. शिवसेना आपल्या शहरामध्ये वाढली नाही त्याच्यानंतर तुम्ही म्हणतात काही कारण? मी आणि नंदू कापसे हे आम्ही ते नगरसेवक होते आणि मी होतो. आम्ही दोघांनी शिवसेना सोडल्यानंतर धारूर शहरामध्ये पुन्हा शिवसेना वाढलीच नाही वाढली. कारण म्हणजे वरून पक्षाकडून पाठबळ मिळत नव्हतं. आता पण विनायकराव ढगे सारखा एक चांगला कार्यकर्ता शिवसेनेचा तो आमच्याच त्यावेळेस तुमचे सहकारी होते. ते लहान होते पण ते आमच्याच म्हणजे तालमीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यांना बळ मिळालं नाही म्हणून ते थोडं मागे राहिले ना. आता तुम्ही बघतात की त्यांनी जवळपास काम सोडून दिले. पण एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता विनायकराव ढगे. तुम्हाला या ठिकाणी 2011 साली तुमची नगराध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. तुम्हाला अतिशय अल्प काळ त्या ठिकाणी मिळाला, 18 ते 19 महिने. 18-19 महिने मिळाले. तर त्या कार्यकाळामध्ये तुमचे महत्वाचे कोणते निर्णय घेतले तुम्ही शहराच्या विकासासाठी? काय काय निर्णय? शहराच्या विकासासाठी आम्ही महत्वाचे निर्णय असे घेतले की आम्ही अध्यक्ष 2011 झालो. पहिली सर्वसाधारण सभा घेतली आम्ही नगर परिषदेमध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुंडलिका धरणातून धारूर शहराला पाणी पुरवठ्याचा जो ठराव आहे तो 2011 घेतला आम्ही. 11 घेतला म्हणजे 12. बरं. कारण निवडणूक डिसेंबर मध्ये संपली आणि जानेवारी मध्ये सर्वसाधारण सभा लागली. माझ्या माहितीनुसार 16 जानेवारीला आम्ही हा ठराव घेतला. कुंडलिकाचा पाणी प्रश्न, किल्ले धारूर शहराचे हद्दवाढीचा प्रश्न, किल्ले धारूर शहरामधले रस्त्याचा प्रश्न, किल्ले धारूर मध्ये अग्निशामक दलाच्या गाडीचा ठराव घेतला. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या इमारतीचा ठराव घेतला. नवीन जी इमारत झाली त्याचा घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही शॉपिंग सेंटर बी तत्वावर बांधायचं आणि त्याच्यावरती नगर परिषद इमारत बांधायची. ती पण त्याच वेळेस तो पण त्यावेळीचाच प्रस्ताव आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता जी तलावाची कामं झाली राज्य सरकारकडे तलाव संवर्धनाचे कामाचा प्रस्ताव त्याचा डीपीआर तयार करून सगळं प्लॅन एस्टिमेट तयार करून आम्ही ते 2012 सादर केले. माझ्या कार्यकाळात झाला. आज मी तुम्ही त्या कुंडलिकाचा जे इस्टिमेट आहे मूळ इस्टिमेट 18 कोटी 22 लाखाचं जे इस्टिमेट आहे त्याच्यावर आजही आमच्या स्वाक्षरी आहेत. ते मंजूर करून घेण्यापासून त्याचा डीपीआर करण्यापासून त्याचा सिटी सर्व्हे करण्यापासून कंझ्युमर सर्व्हे करावं लागते की एका घरामध्ये किती लोक राहतात आणि किती लोकसंख्या आहे त्यानुसार प्रत्येक नागरिकाला किती लिटर पाणी लागते. तर एका नागरिकाला 35 लिटर पाण्याप्रमाणे आपण त्यावेळेस सर्व्हे केला होता आणि तो सर्व्हे करून आपण ती योजना मंजूर करून घेतली. त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा माझ्याच कार्यकाळात झाली. आता श्रेय कुणीही लागते आम्ही केलं पण वस्तुस्थिती मी एक असा कार्यकर्ता आहे की मी हे केलं असं ओरडून मी सांगत नाही. काही लोकांना सवय चिलेट जरी मारला तर मी हत्ती मारला म्हणायची. मी त्यातला माणूस नाही. मी सुरुवातीला सांगितलं की मी शिवभक्त आहे. त्याच्यामुळे मी अशा गोष्टी करत नाही. आता तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगलो की सगळे कामं आम्ही मार्गी लावले. आज मी 2012चा हद्दवाढीचा प्रस्ताव आपला त्या ठिकाणी पेंडिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचा सुद्धा ठराव घेऊन त्याचे आपण सगळी त्याच्या मंजुरीपर्यंत सगळी फाईल तयार केलेली. आज बी फाईल ती नगर परिषदेमध्ये आहे. त्याच्यानंतर तुमचा मेन रोडचं सिमेंटीकरण डांबरीकरण असेल, हे रस्त्याचं चौपदरीकरणाचा प्रस्ताव असेल, असे आम्ही अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले. आणि आता जो धनेगाव पाणी पुरवठा योजनेचं जे आहे पाणी पुरवठा योजना तर पूर्वी काय होतं की 2011च्या अगोदर आज जी धारूर शहरामध्ये आजची जी परिस्थिती आहे की महिन्याला 1.5 महिन्याला पाणी येते ती 2011ला ही स्थिती होती. धारूर शहर असंच होतं. असेच सगळे रस्ते खराब झालेले. धारूर मध्ये कुठं गटार नाल्या उपशिल्या जात नव्हत्या. गटाराचे तेव्हापासून जे रस्ते झाले नाही आतापर्यंत झाले रस्ते. पण आज जे उकंड्याचं स्वरूप धारूर शहराला आलेलं आहे तीच परिस्थिती त्यावेळेस होती आणि ती परिस्थिती बदलण्याचं काम आम्ही केलं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस त्या आमच्या 2011च्या बॉडीमध्ये चांगले व्यक्तिमत्वाचे लोक त्यावेळेस आमच्या बरोबर होते. त्यावेळेस माजी नगराध्यक्ष प्राध्यापक मुकुंदरावजी सावंत आमच्या बरोबर होते. त्याच्यानंतर माधवराव निर्मळ आमच्या बरोबर होते. त्यानंतर साहेबराव शेनगारे आता जे चेअरमन होते ते आमच्या बरोबर होते. असे शेषराव फावडे माजी नगराध्यक्ष त्यांनी त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र काम केलं. म्हणजे आम्ही सगळे प्रकाशदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो.
आणि त्या नेतृत्वाखाली काम करताना मी 5 नगरसेवक निवडून आणले पेठेतून हा. आणि कसब्यामधून 4 नगरसेवक आले आणि 1 नगरसेवक उदयनगर या प्रभागातून आला, असं 10 नगरसेवक निवडून आले. म्हणून या ठिकाणी आपली सत्ता आली होती. ताकद लावून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही या शहराचा विकास करायचा, भ्रष्टाचारात कुठं पडायचं नाही. त्यामध्ये पीटीआरवर नाव लावण्याचे लोकांचे प्रकरण होते, ते आम्ही निकाली काढले. जो पाणी पुरवठा अर्धा तासच फक्त होता, काही लोकांच्या नळाला अर्धा तासात पाणी सोडल्यानंतर नुसती शेवटच्या नळाला नुसती हवा येत होती. तर आम्ही तो बदललं आणि एक टाकी एका गल्लीला रिकामी करायची. 2 तास पाणी देण्याचं काम सतत 19 महिने मी या ठिकाणी केलं. टँकर मुक्त धारूर शहर केलं आणि या सगळ्या योजना जवळपास 80 कोटीच्या योजना त्यावेळेस आम्ही मंजूर करून घेतल्या. काही प्रस्तावित झाल्या होत्या, काही मंजूर झाल्या. फिश मार्केटचा आपण त्या ठिकाणी इमारतीचा प्रस्ताव महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळ हैदराबाद यांच्याकडे आपण दिला. अग्निशमन दलाची गाडी आणली. धारूर शहरामध्ये जे नाथ महाराज मंदिर आहे त्याचं कंपाऊंड वॉलचं काम असेल, धारेश्वर मंदिराचं सभागृहाचं काम असेल, दत्त मंदिराचं कंपाऊंड वॉलचं काम असेल, मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉलचे काम असतील, आम्ही असे कामं असे प्रस्तावित केले. धारूर शहरामध्ये आम्ही 26 बोर घेतले एकाच वेळेस मंजूर करून आले आयुक्ताकडून. त्यावेळेस काय झालं, 2013ला दुष्काळ पडला होता, पाणी नव्हतं आणि मग एकाच वेळेस आम्ही 26 बोर या शहरामध्ये घेतले. वन टाइम 26 बोर म्हणून करणार आपण पहिलेच असतो. आणि सर्वसाधारण सभा एका वर्षामध्ये 19 ते 20 सर्वसाधारण सभा घ्यायचा बहुमान माझा आमच्या वाटेवर. कारण आजचा डॉक्टर हजारे नाम आता मी नगरसेवक होतो, वर्षातून लय झालं 6 ते 7 सर्वसाधारण सभा व्हायच्या. म्हणजे 25-26 सर्वसाधारण सभा एका वर्षात आम्ही घेतल्या. जेव्हाही कुठला विषय असेल ते सभागृहात मांडायचा, त्याला मंजुरी घ्यायची. ज्याला कर नाही त्याला डर कसला. कारण आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, कोणाकडून कमिशन घेतलं नाही, काय नाही. जे कामं होते ती कामं दर्जेदार आणि चांगले करून घेतले आणि नागरिकांना चांगल्या सुविधा कशा देते याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. म्हणून आजही त्या कार्यकाळाची आठवण या धारूर शहरातली जनता करते. कुंडलिका पाणी पुरवठा ही योजना तुमच्या ह्याच्यात जी प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो त्याची प्रशासकीय मान्यता माझ्या कार्यकाळात आली. प्रस्ताव दाखल आम्ही डीपीआर तयार करून आम्हीच केला. किती मुदतीत पूर्ण करणं आवश्यक होतं? ते 18 महिन्यामध्ये पूर्ण करणं आवश्यक होतं आणि त्याच्यानंतरच्या काळात निविदा निघाली ना आमचं अध्यक्षपद गेलं, म्हणजे राजकीय कुरघोडीमुळे गेलं आणि त्याच्यामध्ये तो पेंडिंग पडलं. त्याच्यानंतर 1.5 वर्ष त्या प्रस्तावाची निविदाच काढली नाही आणि निविदा काढली नाही, ते निविदा एकदा काढली तर ते 1 वर्षभर ती निविदा ओपन केली नाही. त्याच्यानंतर मग ती योजना हायकोर्टामध्ये दाखल झाली. आता जे बालासाहेब जाधवजी नव्हते, आता जे आहे ते नगरसेवक होते त्यावेळेस, ते डॉक्टर हजारे साहेबांनी त्यांच्या नावाने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की या कुंडलिका धरणाच्या कामामध्ये तांत्रिक त्रुटी दाखविल्या आणि याचिका दाखल केली. त्यामुळे 5 वर्ष ते काम पेंडिंग राहिलं. आणि आता त्या योजनेला 11 ते 25 15 वर्ष जवळपास 14 वर्ष झाली. 14 वर्ष झालं ती योजना रखडलेली आहे. कुठलंच काम प्रगतीपथावर नाहीये. प्रत्येक वेळेस आश्वासन दिलं जाते आम्ही पूर्ण करू, आम्ही सभागृहामध्ये अनेक वेळेस मांडलं हे काम पूर्ण करा. पिण्याच्या पाण्याचा आपले हे होते, इकडली पाईपलाईन सगळी डॅमेज झाली आहे. म्हणजे ते धनेगाव डॅम मांजरा धरणावरून पाणी येते, त्या उपाययोजना करून खूप त्रासदायक आहे ते इतकं करणं. कारण पाईपलाईन कोण जबाबदार होत ही जी रखडली आणि त्याला एवढं याला या सगळ्या योजना जबाबदार डॉक्टर स्वरूपसिंह हजारे हे मी काय स्पष्ट त्यांचं नाव घेतो. बरोबर, कारण हे त्यांनी कामच होऊ दिलं नाही. प्रत्येक वेळेस अडवायचं काम केलं. आता मी तुम्हाला सांगतो सिमेंट रोड चाललेला रोडवर काशीनाथ चौकात गेला की त्यांनी तो अडवला. आता काम सुरू झालंय शिवाजी महाराज चौकातून तिथपर्यंत ते पण त्यांनी अडवलं. त्यांनी असे केले. नाथ महाराज मंदिरामध्ये आम्ही एक सभागृह मंजूर केलं होतं 25 लाखाच्या रिबीडीचं. त्याचं प्रशासकीय मान्यता आली, त्याची वर्क ऑर्डर झाली होती आणि नंतरच्या काळात त्यांनी ते कोर्टामध्ये याचिका दाखल केली एका माणसाला पुढे करून. ते सुद्धा काम झालं नाही आतापर्यंत. म्हणजे कुठलंही काम अडवणारा हा व्यक्ती आहे. त्याच्यामुळं धारूर शहराला जी आजी घरघर लागली त्याला सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर स्वरूपसिंह हजारे आहे. तुम्हाला जो एक 18 महिन्यांचा जो काही अल्पकाळ मिळाला होता नगराध्यक्ष पदासाठी, त्याच्याबद्दल नागरिकांमध्ये 2 विभिन्न मतमतांतर आहेत त्याच्यामध्ये, की तुम्हाला असं सांगतात की 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता, परंतु तुमच्यावर जबरदस्तीने एक अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि तुम्हाला 18व्या महिन्यातच त्या ठिकाणी त्याच्यावरून पायउतार करण्यात आला. आणि दुसरं एक त्याच्याबद्दलचं असं मत आहे की तुम्हाला 1.25 वर्षाचाच कार्यकाळ मिळाला होता, परंतु तुम्ही ते पद त्याच्यानंतर सोडण्यास तयार नव्हतात आणि त्याच्यानंतर तुम्ही 18 वर्षापर्यंत असं काय ठरलं नव्हतं, काय नव्हतं. परंतु या ठिकाणी काय झालंय की प्रकाश दादांचे लहान बंधू जयशी आपलं धैर्यशील काका सोळंके यांना माझं काम देखवायला गेलं होतं. मी इतकं चांगलं काम करत होतो, त्यामुळे या लोकांना असं वाटत होतं की एवढे फास्ट काम हे करायला लागले तर मग या शहराचं नेतृत्व भविष्यात यांच्याकडे जाते की काय, परत मग आपलं अस्तित्व संपत आहे असं काही लोकांना त्या ठिकाणी वाटू लागलं. आणि त्या भावनेतून पछाडून काही लोकांनी षडयंत्र करून
आणि तो ऐसवा ठराव आणला आणि त्या ऐसवा ठरावाला आम्ही सामोरे गेलो आणि सन्मानानं घरी बसलो. असं काही मी कुणाच्या पाया पडायला गेलो नाही, मला ठेवा किंवा कोणा नगरसेवकाला बोललं नाही की आमच्या बाजूने मतदान करा. कारण मला आम्ही जे काम केलं ते आम्ही या शहराचे कर्तृत्व म्हणून काम केलं. आम्ही काही शहराच्या नागरिकांवर त्यांच्यावर उपकार केले नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून आज बी काम करतो. आपण कुठल्या कुणाचा उपकार वगैरे म्हणून असं काम करत नाही. या शहराच्या आताही आम्हाला जे काम करायचंय ते याच्याही पेक्षा आम्ही चांगलं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि त्या अनुषंगाने आम्ही याची निवडणूक आम्ही जी ठरवले की आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि माजलगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही किल्ले धारूर नगर परिषदेची निवडणूक लढण्याचा संकल्प केला. आणि आज आम्हाला त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आणि माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांनी मुंबईला एक मिटिंग बोलवली होती मागच्या महिन्यात. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीला तुम्हाला समोर जायचं. त्यामध्ये साल भैया, चौस, आम्ही जिल्हा अध्यक्ष सगळी कंपनी होती. त्यावेळी सांगितलं की धारूरमध्ये तुम्हाला लढायचंय. धारूरमध्ये तुम्ही ताकदीनं चांगल्या विचाराचे नवीन पवार साहेबांनी त्या भाषणात सांगितलं की नवीन तरुणांना संधी द्या, नवीन तरुणांना या निवडणुकीमध्ये संधी द्या, त्यांना नगरसेवक पदाला उभा करा. म्हणून मी पवार साहेबांचा आदेश म्हणून या ठिकाणी शहरामध्ये आज तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो की आम्ही जे आज या ठिकाणी उमेदवार उभा केले ते सगळे नवीन आहे. एकही जुना कोणी व्यक्तिमत्व नाहीये. हे सगळे उच्च शिक्षित मुलं आहेत. उच्च शिक्षित मुली या ठिकाणी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून या शहरामध्ये आम्ही तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये आमचे खासदार या ठिकाणी उमेदवाराची घोषणा करतील लोरी पक्षाच्या आदेशानुसार. त्यानुसार आम्ही या शहरामध्ये आता काम सुरू केलेले. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. लोकांना असं म्हणणं आहे की बाबा हे चांगलं काम करू शकतात, सक्षमपणे नगर परिषद चालू शकतात. नगर परिषदेचा आज जे कारभार इतका गलिच्छ कारभार झालाय तो कारभार यांच्या मार्फतच सुधरू शकतो. आणि सक्षम नेतृत्व म्हणून आज शहराची जनता आज माझ्याकडे बघते. आणि आज मी ज्या सगळ्या प्रभागामध्ये मी गेलो, सगळ्या प्रभागामध्ये मी बैठका घेतल्यात आणि त्या बैठकीमध्ये ठरवून लोकांना हे सांगितलंय की बाबा तुमच्या प्रभागातून हे नगरसेवक पदाचे उमेदवार आमच्याकडे यांचे अर्ज आले. त्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या म्हणण्यानुसार ज्या उमेदवाराला पसंती तोच उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी आम्ही या निवडणुकीमध्ये करणार आहेत. आणि या निवडणुकीमध्ये 20 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभा करणार आहेत. आणि त्यामध्ये या नगरसेवकामध्ये सगळे तुम्हाला आमचे नवीन चेहरे दिसतील. पूर्ण सगळे महिलांना पण संधी देण्यात आली. आम्ही 12 महिला या निवडणूक उभा केलेत आणि 8 पुरुष म्हणजे 12 महिला. नियमानं 10 पण 2 महिला आम्ही एक्स्ट्रा उभा करतो आहोत या निवडणुकीमध्ये. एक कर्तृत्ववान आणि चांगल्या महिला या ठिकाणी आमच्या बरोबर काम करायची त्यांची इच्छा आहे. म्हणून आम्ही प्राधान्याने त्यांना 12 महिलांना या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ही निवडणूक नगरसेवक पदाची निवडणूक लढण्याची संधी देणार आहे. आता तुम्ही सर्व प्रभागामध्ये फिरत आहात, सर्व दौरे करत आहात दररोज. तर तुम्हाला प्रमुख समस्या कोणत्या वाटतात धारूर शहराची, ते तुम्हाला प्रामुख्याने आता सोडवाव्या लागतील त्यावेळेस? सगळ्यात महत्वाचा विषय हे पाण्याचा आहे. पाण्याचा एक 1.5 महिना 2 महिने शहरामध्ये पाणी पुरवठा होत नाही. सगळीकडे रस्ते खराब झालेत, गटारीमध्ये सगळी दलदल जमा झाली, नाल्या काढल्या जात नाहीत. काही नवीन भागामध्ये नाल्या बांधकाम झाले गेल्या 5-6 महिन्यापूर्वी, तर त्या नाल्यामध्ये पाणीच बाहेर जात नाही. सगळं गटाराचं स्वरूप आलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची असं आहे की रस्ते नाहीत. रस्ते तर नाही, लाईट नाहीये. अनेक भागामध्ये लाईटच्या पोलवर LED बसलेले नाहीत. आणि सगळीकडे असं अस्वच्छता आहे, म्हणजे उखंडा झाला धारूर शहर. म्हणजे आरोग्याच्या समस्या पण आरोग्याच्या समस्या आहे. डेंग्यूचे रुग्ण या ठिकाणी धारूरमध्ये आढळतात. धारूरमध्ये फवारणी व्हायला पाहिजे 15 दिवसाला 8 दिवसाला, ते होत नाहीये. पूर्वी आम्ही असताना आम्ही फवारणी करत होतो. त्याच्यामुळे नाल्या वेळची वेळी काढल्या गेल्या पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये रस्त्याचं काम अतिशय एकदमच 1 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही शहरामध्ये. नाही, फक्त हा मार्केटचा आता जो तो पण प्रशासकाच्या काळात झाला. आता हे रस्ता झाला प्रशासकाच्या काळात झाला. ह्याची मंजुरी 5 वर्षापूर्वी आली होती रस्त्याची. परंतु त्यावेळेचे विद्यमान नगराध्यक्षांना ते रस्ता करायला काही रस नव्हता. त्यामुळे तो रस्त्याचा प्रश्न तसाच राहिला. आणि आता व्यापारी संघटनेनं आंदोलन केलं या ठिकाणी. त्यांनी एक नगर परिषदेवर छोटासा मोर्चा नेला. आणि हे काम नगर परिषदेकडे नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्य धारूरच्या कार्यकारी अभियंता अंबुजोगाई यांच्याकडे हे काम आहे. आणि मग ते व्यापाऱ्याच्या उठावामुळे पुन्हा या रस्त्याचं काम सुरू झालं. आणि ते आता ते पण अर्धवटच आहे, पूर्ण झालेलं नाही. आता तुम्ही एक व्यापारी पण आहात, उद्योजक आहात तुम्ही. तर एक व्यापाऱ्याच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की व्यापाऱ्यांचं आपल्या इथं काय होतं की व्यापाऱ्यांचं पण स्थलांतर होते. बऱ्याच व्यापाऱ्यांच्या दुकानं केजला आहेत. आणि आपल्या इथं ऊसतोड मजूर पण भरपूर प्रमाणात आहेत की जे ऊसतोडीचं एक हंगाम आला की ते त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये ऊसतोडीसाठी ते एकदा ऊसतोडीला गेले की परत आपल्या व्यापाऱ्यांकडे गिराईक राहत नाही.
आणि मग गिरायकाच्या शोधामध्ये व्यापारी अजून दुसरीकडे कुठेतरी आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर असं काही दिवसांनी अशी भीती निर्माण होईल का की एक व्यापारी समजा केजला गेला, त्याच्यानंतर त्याचं बसताना तिथं बसलं, त्याचा व्यवसाय चांगला झाला, त्याच्यानंतर तो कधीतरी तिथंच एखादा प्लॉट घेईल आणि तिथंच आपलं वास्तव्य करेल, अशा पद्धतीने एक एक व्यापाऱ्याचं स्थलांतर होईल. मग ह्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याच्यासाठी एकच उपाययोजना करावं लागेल, आपल्याला शहराला मुबलक पाणी द्यावं लागेल. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक व्यवस्था आहे, आता तुम्हाला एखादा व्यवसाय टाकायचा आहे, साधारण एक हॉटेल टाकायचं, तर त्या हॉटेलला कमीत कमी तुम्हाला 5,000 लिटर 3,000 लिटर पाणी रोज लागणार. हो. आणि ते पाणी जर 5,000 लिटर तुम्हाला पाणी विकत घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला 1,000 ते 1,200 रुपये मोजावं लागतं. म्हणजे तुमच्या नफ्यातले उत्पन्नातले 1,000-1,200 रुपये गेले. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाला प्रथम पाणी लागतं, आणि हे पाणी उपलब्ध करून देण्याचं काम नगर परिषदेचं. हे पाणी उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि व्यवसायाला जर चालना द्यायची असेल तर या ठिकाणी जे तरुण आहेत त्या तरुणांना उद्योगाकरता बँकेकडून शासनाकडून कर्ज उपलब्ध करून द्यावं लागेल. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून जो व्यक्ती होणार आहे त्याला त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागेल. नगराध्यक्षाचा काय रोल असू शकतो? नगराध्यक्षाचा रोल असू शकतो ना, कारण जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आज तुम्हाला 35% 40% सबसिडी मिळते प्रत्येक उद्योगाला. आणि तुम्ही जर ते जिल्हा उद्योग केंद्राच्या या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने शिबिर आयोजित केले आणि त्या ठिकाणी तरुणांचे शिबिर आयोजित करून त्या तरुणांना प्रोत्साहित केलं की तुम्ही व्यवसाय करा, तुमच्या व्यवसायाला कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र करेल. ते जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा बँकेच्या माध्यमातून असेल तर ते थोडा नगर परिषदेच्या अध्यक्ष शहराचा प्रमुख म्हणून त्यांनी जर त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि तरुणांना एक पैशाची उपलब्धता करून दिली, कर्जाची उपलब्धता करून दिली, तर या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय उभा राहतील. आणि या ठिकाणी शहरात जे स्थलांतर होणार आहे ते होणार नाही. स्थलांतरासाठी होते की खालच्या डोंगरपट्ट्यातला जो मजूर वर्ग आहे तो 6 महिने इथं असतो, 6 महिने बाहेर असतो. आणि हे आज नाही, म्हणजे खूप वर्षानं पिढ्याने पिढ्या चलत आलेले. त्यामुळे याला काही कोणी रोखू शकत नाही. आता या ठिकाणी साखर कारखाने आपल्याकडे झालेत, पण तो मजूर इथं काम करत नाही, आंध्र आणि कर्नाटकमध्ये जातो. त्याच्यामुळे या ठिकाणचा 6 महिने व्यापार चालतो, 6 महिने बंद पडतो. आणि सगळे त्याला असे कारण आहे की शहराचं आपल्या विद्रुपीकरण झालेलं आहे आणि मूळ ही पाण्याची समस्या आहे. जर पाणी नसेल तर तिथं कोण व्यवसाय करणार आहे, कोण पैसे लावणार आहे तिथं? आणि पाणी विकत घेणं रोजचं, जसं आपण हवा घेतो रोज, आणि हवा बी जर आपल्याला विकत घ्यावं लागली श्वासोश्वास घ्यायला तर मग कसं चालणार आहे? तसं पाणी आणि हवा हे माणसाच्या 2 मूलभूत गरजा आहेत जीवनाच्या. आणि पाणी जर नसेल तर माणसाचं जीवन जगणं कठीण. पाणी ही जीवन आहे पाणी. आणि पाणी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. शहरात एक शॉपिंग कॉम्प्लेक्सचं एक बांधकाम मागच्या 5 वर्षामध्ये पार पडले, परंतु अद्याप त्याचे गाळे हे वितरित करण्यात आलेले नाहीत. आणखी त्याचं काम लिलाव झालेला नाही वाटतं. आणखी ते का रखडलेले काम? त्याचं काम अर्धवट आहे, त्याला काहीतरी निधी कमी पडलाय. आणि त्याच्यामध्ये काय झालंय की ती गाळे झाली छोटे. व्यापाऱ्यांचं त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन काही व्यवस्थित नाही. परंतु नंतरच्या आता काळामध्ये जर बॉडी नवीन आली त्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल करावे लागतील. जे छोटे गाळे ते थोडे मोठे करून घ्यावे लागतील. आणि त्याचं महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार त्याचं ई टेंडरिंग ही प्रणाली वापरून बोली, म्हणजे ई प्रणाली वापरून ती बोली त्याच्यावर आपण करायची व्यापाऱ्यांनी, आणि त्या गाळ्याचा लिलाव त्या पद्धतीने होणार आणि ते गाळे नंतर मग व्यापाऱ्यांना मिळणार. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वेळोवेळी नगर उत्थान योजनेचा वारंवार उल्लेख करता, त्याच्याबद्दल थोडंसं एक सविस्तर सांगा. नगर उत्थान योजना ही एक अशी योजना आहे, ही योजना डायरेक्ट केंद्र सरकारची आणि राज्य सरकारशी पूरक आहे. त्या नगर उत्थान योजनेमध्ये तुम्हाला या शहराचा डीपीआर तयार करायचा. शहरामध्ये किती रस्ते अपूर्ण आहेत, भूमिगत गटार योजना म्हणजे नाली बांधकाम, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाली बांधकाम, रस्ते आणि स्ट्रीट लाईट, या 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतात. मी ते नगर उत्थान योजनेच्या याच्यामध्ये उपयोग करतो की आज बीड जिल्ह्यामध्ये बीड नगर परिषदेला जवळपास 1,500 कोटीचा निधी मिळालाय. अंबाजोगाई नगर परिषदेला 700 कोटीचा निधी मिळालाय. केज नगर पंचायतला जवळपास 100 कोटीचा निधी मिळालाय. गेवराई नगर परिषदेला 150 कोटीचा निधी मिळालाय. आणि धारूर नगर परिषदेचा प्रस्ताव नाही, धारूर नगर परिषदेचा डीपीआर नाही. त्यामुळे धारूर नगर परिषदेचा कुठलाही 1 रुपया आपल्याला मिळत नाही. आणि भविष्यामध्ये आता ही पाईपलाईन झाल्यानंतर शहरातले सगळे रस्ते खोदले जाणार आहेत. आणि ते रस्ते जर दुरुस्त करायचे असतील तर आपली ही नगर परिषद C क्लास नगर परिषद आहे किल्ले दारूची. तर या नगर परिषदेला आपल्याला 200 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करावा लागेल, त्याला तात्काळ मंजुरी घ्यावं लागेल. आणि ह्या शहरामध्ये जे भूमिगत गटार योजना, भूमिगत गटार आणि त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, आणि प्रत्येक गल्लीमध्ये आज जे आपण पोलो स्ट्रीट लाईट बसतो
ते 12 ते 15 फूट उंचीचा खांबा बसवायचा आणि त्याच्यावर एक मोठं गुबारा बसून त्या ठिकाणी शापोली ते स्ट्रीट लाईट त्या योजनेमध्ये बसता येते. त्याच्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात भर होईल. त्याच्यामध्ये आपल्याला झाडं सुद्धा त्या रस्त्याच्या कडेने लावण्याचं प्रोव्हिजन असतंय. यामुळे नगरोत्थान योजना ही अशी योजना आहे की ही शहराला नवसंजीवनी देणारी योजना आहे. आणि या योजनेमध्ये जर आमची सत्ता आली तर आम्ही जर नगराध्यक्ष झालो तर सर्वप्रथम 8 दिवसात ठराव घेऊन आम्ही नगर उत्तर योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करणार आणि तो मंजूर करून घेणार. पाईपलाईनचं काम पूर्ण करणार आम्ही आणि शहरामध्ये जे आज स्वच्छता पसरली ते पूर्णपणे आम्ही नाहीशी करणार. आणि सफाई कामगारांना सुद्धा चांगला आम्ही पगार देऊन, आज सफाई कामगारांची उपासमारीची वेळ आली. 6-6 महिने झालं त्यांना आज या नगर परिषदेमध्ये पगार नाही. आम्ही नगराध्यक्ष असताना आम्ही 2 महिन्याला त्यांना त्या ठिकाणी पगार करत होतो. नगर परिषदेच्या कर्मचारी आज लोकांचे व्यवस्थित काम करत नाही. नगर परिषदेमध्ये असं सुव्यवस्थापन नाहीये. नगर परिषदेमध्ये नागरिकांना जर गेलं म्हणजे घरकुलाचे कामं असतील, कशाचे कामं असतील तर या प्रत्येक कामाचे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी असं काम या नगर परिषदेमध्ये चालू आहे. आणि हे प्रशासन जर नीट व्यवस्थित करायचं असेल तर त्याला चांगला अनुभवी, त्याच्यामध्ये कामाची माहिती असणारा आणि अनुभवी असणारा असाच नगराध्यक्ष धारूरच्या जनतेला निवडावा लागेल. त्याच्याशिवाय धारूर जनतेला पर्याय नाही. मागे 9 वर्ष गेलेत. या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये काय झालं हे शहरवासियांना माहिती आहे. आणि पुढचे 5 वर्ष, आज ही सर्वसाधारण पुरुषाला सुटले, पुढचे 5 वर्ष पुन्हा आरक्षणामध्ये आपल्याला जायचे. आणि त्या आरक्षणामध्ये जर सक्षम नगराध्यक्ष नाही बसला तर धारूरकरांना मागचे 9 वर्ष, हे 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष म्हणलं तर 25-30 वर्षाचा गॅप धारूर शहरामध्ये पडणार आहे. आणि धारूर शहरामध्ये मग कुठलंही असं चांगल्या प्रकारचं काम होणार नाही. त्याकरता धारूर शहराच्या नागरिकांना या निवडणुकीमध्ये मतदान करताना खूप विचारपूर्वक मतदान करावं लागेल की कुठल्या पक्षाला निवडून द्यायचंय आणि कुठल्या पक्षाचे नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे, खालचे नगरसेवक कोण आहेत, ह्याचा सगळा विचार करून धारूर शहरातल्या जनतेला या ठिकाणी मतदान करून करावे लागेल. कारण ह्या जर मतदान करण्यामध्ये या शहरातली जनता पुन्हा जातीपातीमध्ये आणि पक्षामध्ये जर गुंतली तर धारूर शहरामध्ये कुठलाही विकास होणार नाही. धारूर शहर आहे तसंच राहणार आहे. धारूर शहराचं जे बस स्टँड आहे या ठिकाणी ज्यावेळेस नेकनूर, केज, अंबाजोगाई, परळी, बीड या ठिकाणच्या नवीन बसस्थानकाला महाराष्ट्र शासनाने मंजूर दिली. त्याच बीड जिल्ह्यामध्ये धारूरच्या सुद्धा बसस्थानकाला या ठिकाणी मंजूर दिली होती. परंतु त्याचा बांधकाम परवाना दिला नाही म्हणून 2 वर्ष बीडचे डीसी असतील, या ठिकाणचे डेपो मॅनेजर असतील ते सतत नगर परिषदेमध्ये देत होते आणि आम्हाला बांधकाम परवाना कुणी दिला नाही. विद्यमान नगराध्यक्षांनी दिला नाही. बांधकाम परवाना दिला नाही म्हणून ते 2 कोटीचा निधी या ठिकाणी आपला परत गेला आणि धारूरचं बस स्टँड आहे तसंच पत्रेचं या ठिकाणी खितपत पडले. याला जबाबदार हेच लोक आहेत. त्याच्यानंतर इथे जनावरांच्या दवाखान्याच करता बी आलता फिरते आपलं पशुवैद्यकीय दवाखाना, त्याच्यासाठी 75 लाख रुपये जिल्हा परिषदेतून आलते, त्यांनाही बांधकाम परवाना दिला नाही यांनी. त्याच्यामुळे ते पण झालं नाही. त्यावेळेस बाकीचे तुम्ही नगरसेवक आम्ही सभागृहामध्ये वारंवार मांडलं, ते म्हणे 8 दिवसात देऊ, 4 दिवसात देऊ, आश्वासन द्यायचे आणि ते करतच नव्हते. कुठलं तरी पत्र काढायचं, कुठली तरी त्रुटी काढायची आणि त्यांची फाईल परत करायची. मग ते वैतागून त्यांनी सोडून दिलं, त्यामुळे ते काम झालं नाही. म्हणून मी आता जे म्हणलं तुम्हाला की हे लोक काय करतात, पुढाऱ्यांनी केलं नाही, पुढाऱ्यांनी केलं नाही नगरसेवक. आज आमचे 2च नगरसेवक होते सभागृहामध्ये, आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढलो. आमचं बहुमत नव्हतं, आमची सत्ता नव्हती, सत्ता यांची होती आणि त्या सत्तेचा दुरुपयोग केला त्यांनी. सभागृहामध्ये कसं कुठलीही गोष्ट ही बहुमतावर चालते. ठराव जर मांडला आणि त्या ठरावाला आम्ही विरोध केला आणि तो ठराव त्यांनी जर मतावर टाकला तर आम्ही अल्पमतात असायचो, तो ठराव मंजूर होत नव्हता. तुम्ही अल्पमत नेते जे होते समजा, तर त्यांची काय भूमिका हे करून ते काय त्यांच्यावर दबाव आणू शकत होते? त्यांनी भूमिकाच नाही बोलली नाही मागच्या 5 वर्षात. काहीच भूमिका नाही बोलली नाही त्यांनी. सभागृहामध्ये फक्त आपले सुधीर शिंगारे यांच्या मिसेस त्या माझ्या बरोबर सतत धारूर शहराच्या विकासाच्या प्रश्नावर ते माझ्या पाठीमागे राहत होत्या. त्यांच्या माझा एका विचारानं आम्ही त्या ठिकाणी प्रश्न मांडत होतो. पण बाकीचे नगरसेवक असे होते की ते सभागृह मुख्य आंधळे आणि बाहेरचं सभागृह होतं. हम बोलेंगे वो सुनने का, हम बोलेंगे वो करने का. ते बोलतही नव्हते, तोंडही उघडत नव्हते. बोलणारे आम्ही 2च व्यक्ती होतो, सुधीर शिंगाऱ्यांच्या मिसेस आणि मी. याच्यानंतर सभागृहामध्ये कोणी 5 वर्ष बोलतच नव्हतं. एका भाषणामध्ये मी सभागृहात बोलताना म्हणलं की धारूर शहरातल्या जनतेने या ठिकाणी जे नगरसेवक निवडून दिले, काही मुख्य येतं, काही आंध्र येतं, काही बाहेर येत, असं तुम्ही डायरेक्ट सभागृहात मी भाषण केलं या विषयावर. मग ह्याच्या पुढे काय दुर्दैव आवश्यकता आहे? तुम्ही असे नगरसेवक निवडून देता की ते मांडलिप्त सगळे शिफ्तर. शिफ्तर हा शब्द वापरतो. शिफ्तर कशाला म्हणतात माहिती का? पूर्वी ते दुरटी असायची का, दुरटी भाकर ठेवायची, भाकरी वगैरे ठेवायची आणि ते दुरटी भाकरी ठेवून झिरझिर झालेली असायची, तिला सगळी कुसुराक पडायचे आणि ती दुरटी पुन्हा फेकून द्यायची
त्याला शिफ्तर म्हणतात. हा. म्हणून ही शिफ्तर पद्धतीचे नगरसेवक काहीच बोलत नव्हते, काहीच कुठला प्रश्न मांडत नव्हते, फक्त हजर हजर को हुजूर बस. साहेबांनी सांगितलं की येस, साहेबांनी सांगितलं की नो. सगळे नगरसेवक एक कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये गेलेले प्रत्येकाचं सगळे म्हणता येणार नाही, काही नगरसेवक होते त्याच्यामध्ये, होते का? काही होते, सगळे नव्हते. आज आपले विद्यमान आमदार काय म्हणले, प्रकाश दादा सोळंके, दादा ही आदरणीय व्यक्तिमत्व, मी दादांना खूप मानतो आणि या निवडणुकीमध्ये मी ठरवलंय की मी दादांच्या विरोधात काही बोलणार नाही. दादाने जर माझ्यावर टीका केली तर मी माझं भाग्य समजणार आहे की दादाने माझ्यावर बोलले, म्हणजे कुठेतरी मी आहे. अशा मोठ्या माणसाविषयी किंवा अशा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. तरी पण दादा जे बोलले ते मी तुम्हाला सांगतो. दादा म्हणले या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही रोटी बुटी चपटी बकरं कोंबडं आणि पैसे हे वाटून आम्ही धारूर आणि माजलगावच्या नगर परिषद सत्ता हाती घेणार. मग त्याला जर लोक भुलून जर त्यांच्याकडे गेले आणि पुन्हा जर तशी सत्ता आली आणि अकार्यक्षम लोक त्या पदावर जर बसले तर या धारूर शहराचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. अगोदर झालेलंच आहे, अगोदर उपाटा झालाय म्हणतोय मी, आता वाळवंट होईल. आणि मग लोक इथं तुम्ही सुद्धा स्टुडिओ टाकून बसलात ना, हा स्टुडिओ तुम्हाला केजला न्यावं लागेल ना, ते ओढून न्यावं लागेल, आणि इथं चालणारच नाही ना. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना आता मी आवाहन केलं ना त्यांना की तुम्ही या निवडणुकीमध्ये जात धर्म पक्ष न बघता या शहराचा समस्या सोडवणारा, या शहराच्या समस्या सोडवणारा, या शहरासाठी काम करणारा, या शहराच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणारा, या शहराच्या करिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी खिचून आणणारा, yani या शहरामध्ये नगर परिषदेमध्ये कणकर अशी भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांवर रोचक ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडवणारा नगराध्यक्ष आणि नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील. आणि इथं जर तुम्ही चुकलात तर तुमचं काय होईल, मागच्या 9 वर्षात जे झालं ते त्याच्यापेक्षा भयानक पुढे होईल. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी आता कुणाला बसवायचं आणि कुणाला बाजूला ठेवायचं हे सगळं जनतेच्या हातात आहे आता. आणि जनतेनं पैशाला रोटी बुटी चपटी बोकडं कोंबडं याच्याकडनं बघता आता तुम्ही भाजपचे बघा कसले उमेदवार उभा करायला लागले, ते सगळे पैशावाले. ते म्हणतात आम्ही पैसे वाटून निवडून येऊ, कारण त्यांच्याविषयी लोकांच्या मनात काहीच स्थान राहिलेलं नाहीये. लोक त्यांच्या पूर्ण विरोधात गेलेले आहेत, परंतु ते एकच आहे, फक्त त्यांच्या पैशाच्या जोरावर ते निवडणूक लढवणार आहेत. आणि आमदार साहेबांनी सांगितलंच आम्ही कशी निवडणूक लढवणार आहे. एकमेव पक्ष आमचा असा आहे की आम्ही लोकात जाऊन लोकांना आमचे विचार सांगून पुढचं भविष्य काय मागचं काय झालंय हे लोकांच्या आम्ही प्रत्येक वार्डामध्ये जाऊन कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून दिलो की बाबांनो मागे जी चुका केल्या ती पुढे करू नका. 2011ला तुम्ही आम्हाला निवडून दिलं, त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम केलं असं तुम्हीच म्हणतात. आणि परत तुम्हाला सांगतो की आता 2025ला तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही चांगलंच काम करणार आहे. तुमच्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा जाऊ देणार नाही. तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अर्जुन बाप्पा गायकवाड. त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही प्रलोभनाला या ठिकाणी बळी पडू नका. जो उमेदवार तुम्हाला विकासाची एक दृष्टी देईल, नवीन नवीन योजना तुमच्या गावासाठी आणेल आणि तुम्हाला या दुर्दशेतून बाहेर काढेल, त्याच्यासाठी तुम्ही आपलं अमूल्य मत या ठिकाणी खर्च करा. असे या ठिकाणी आपण यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हे होते आपले अर्जुन बाप्पा गायकवाड. अर्जुन बाप्पा, तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मनमोकळेपणे आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.